काल मंदिरात गेलो होतो. तिथे मला एक माझा जुना मित्र मिळाला. त्याला भेटून फार आनंद झाला. बोलता-बोलता आमचा विषय निघाला, की पैसा आणि हॅपीनेस या दोघांमध्ये काही रिलेशन आहे का? त्याचं म्हणणं होतं, की "अरे आदेश, आनंद हा पैशाने भेटत नाही. आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही. बघ, आज मी माझ्या फॅमिलीला सोबत घेऊन फिरतोय. आज मी त्यांना वेळ देऊ शकतोय, तर त्याला आनंद म्हणतात. मी त्यांना वेळ देतोय, म्हणून आम्ही आनंदी आहोत." त्याला म्हटलं, "ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पैसा आणि आनंद या ठिकाणी एकमेकांशी समतोल किंवा सिंक्रोनायझेशन साधत नाहीये. इट्स ओके. पण जेव्हा तुझ्या मुलांचं तुला एज्युकेशन करायचं राहील आणि तुला ₹20,00,000 ते मागतील, की "पप्पा मला या कॉलेजमध्ये जायचंय. मला ₹20,00,000 डोनेशन भरायचे किंवा 20,00,000 त्याची फीज आहे." त्यावेळेस जर तुझ्याकडे पैसा असला, तर तो पैसा तुला आनंद देईल. ज्यावेळेस तुझे आई-वडील तुला म्हणतील, की "अरे आदेश, मला ₹25,00,000 ची गरज आहे. तुझ्याकडे आहेत का?" आणि मी म्हणेल, "हो पप्पा आहे, हे घ्या." मला नक्की आनंद मिळेल. म्हणून पैसा हा तुम्हाला आनंदी करेल की नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना बरेच तर्क-वितर्क आणि थोडासा हा विषय एक कॉन्ट्रोव्हर्शियल होऊन जातो. पण एक गोष्ट ही कायम लक्षात ठेवा, की पैसा हा ज्या दिवशी त्याची गरज आहे, त्या दिवशी जर असेल ना, तर फार जास्ती आनंद देतो. त्यामुळे तुम्ही या भानगडीत न पडता प्लॅन करा. मला माझ्या मुलांच्या एज्युकेशनसाठी, माझ्या आई-वडिलांसाठी, माझ्या स्वतःच्या बंगल्यासाठी, माझ्या स्वतःच्या ड्रीम कारसाठी एवढे-एवढे पैसे लागणार आहेत. त्याच्यासाठी नियोजन करा आणि बाकीची लाईफ तुम्ही तुमच्या फॅमिलीला वेळ द्या हवा तर. पण पैसा गरजेचाच नाहीये, हा जो मनातला एक भ्रम आहे ना, तो काढून टाका. कारण की जे लोकं म्हणतात ना, पैसा गरजेचा नाहीये, त्यांनीच EMIवर गाड्या, मोबाईल, घरं घेतलेली असतात आणि तेच लोकं नंतर मग असे कारणं सांगून आपल्या स्वतःची फसवणूक करत असतात. आपल्याला मुख्य हेतू हा व्हिडिओ बनवण्यामागे माझं मुख्य कारण होतं, एक विचार होता माझ्या मित्राला भेटल्यानंतर, की पैसा रिअली इट्स काही गोष्टींमध्ये फॅक्ट आहे का मी माझ्या फॅमिलीला जर वेळ देऊ शकतोय, तर पैसा इज नॉट इम्पोर्टंट देअर. पैशामुळे त्यांना आनंद होत नाही. आदेश त्यांना वेळ देतोय म्हणून इम्पोर्टंट आहे. म्हणून त्यांना आनंद होतोय. पण माझ्याकडे तेवढा पैसा आहे म्हणून मी त्यांना वेळ देऊ शकतोय. जर माझी अशी परिस्थिती असती, की मला दिवसभर बाहेर राहावं लागतंय, त्यांच्यापासून लांब राहावं लागतंय, तरच पैसा मिळतोय. त्या ठिकाणी मी काय केलं असतं? त्या ठिकाणी मी असं बोलू शकलो असतो का? त्यामुळे प्रत्येकाची परिस्थिती या ठिकाणी वेगळी असू शकते. माझं सांगण्याचा हेतू एकच आहे, की पैसा हा तेवढा इम्पोर्टंट आहे, जेवढा गरजेचा आहे आणि ज्या दिवशी गरजेचा आहे, त्या दिवशी जर तो असेल, तर ॲब्सोल्युटली तो सर्वात जास्ती इम्पोर्टंट ठरतो. त्यामुळे तुम्ही प्लॅन करण्याला कधीच कमी नका समजू. प्लॅन करायला टाळाटाळ नका करू. पैशासाठी प्लॅन करा. प्रॉपर योग्य फायनान्शियल प्लॅन करा. एका प्रोफेशनलला भेटा आणि त्याच्याकडून प्लॅन बनवून घ्या. कारण की आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी जर वेल कव्हर्ड असतील, तर आय गॅरंटी की त्यावेळेस तुम्ही नक्की म्हणू शकाल, की पैसा इम्पोर्टंट नाहीये. माझा हॅपीनेस इम्पोर्टंट आहे. जसं वॉरेन बफेट म्हणतो, की पैसा महत्त्वाचा नाहीये असं म्हणण्याच्या आधी एक गोष्ट मेक शुअर करा, की तुमच्याकडे खूप सारा पैसा असला पाहिजे. ह्याच नोटवर मी हा व्हिडिओ इथे सोडतोय आणि भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी साइन ऑफ करतो. आदेश बाकळे, एक तुमचा क्वालिफाईड पर्सनल फायनान्शियल प्रोफेशनल आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर. धन्यवाद.